काका ने फोन उठाया क्या? कॉल बैक फोन देखा ही नहीं। सनी नीचे बैठ जाना। नहीं ठीक है ठीक है। अलर्ट है प्रणीत सिद्धिविनायक किसका ग्रुप में डाल सिर्फ कैमरामैन कोई तो देखेगा। 10 मिनट पोहोचेल असं जे चालले तर भाई मैं आऊँगा इसको। मैं सड़क क्यों नहीं रहा इसके फ्रेम में ये आएगा। नहीं ये भी तो देख कैमरा खसमा देखो खसको जरूर दे बस अभी क्या सेफ्टी रहेगा। बस 10 मिनट में पहुंचेगा ऐसा चलेगा। 10 मिनट में पहुंच जाएगा। आ गया ना इससे आगे शिवाजी पार्क लगता है दादर लगता है। ये सिग्नल से ये सिग्नल क्रॉस की दादर लग गया। अभी ये सिग्नल क्रॉस की दादर आ गया। सूरज चांद रहेगा, आशा ताई का नाम रहेगा। जब तक सूरज चांद रहेगा, आशा ताई का नाम रहेगा। अमर रहे, अमर रहे, अमर रहे। जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, अमर रहे, अमर रहे, आशा ताई का अमर रहे। जब तक सूरज चांद रहेगा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। जब तक सूरज चांद रहेगा, कॅमेरामॅन बरोबर नाही कॅमेरामॅन त्याला त्रास देतो। अरे त्याला कुठे पकडतोय तू पुढचा जेवढा स्लोगन घेतो त्याला पकड। हॅलो आशा ताई का नाम रहेगा, आशा ताई का नाम रहेगा, आशा ताई का नाम रहेगा, आशा ताई का नाम रहेगा। आशा ताई अमर रहे, प्रणीत मोनोपोल अमर रहे, आशा ताई अमर रहे। लिया था तेरे पास था आशा ताई का नाम गाड़ी में रखा क्या? आशा ताई का नाम रहेगा। मोनोपोल लेके तू वो गेट की तरफ भागा, मैं ट्राइपॉड के साथ ही इधर भागा। पार्क पहुंचते हैं ना जब देखेंगे तो इनको एटलीस्ट समझ में आएगा। अभी अपन जब वो ये बात हाँ कसं करणार नाही लांब आहे पोचणार नाही आज।
हाथ नहीं पोछना किसको दिया बोल रहे हैं? या तो उन्होंने साइलेंट पे डाल दिया, फोन में देख लीजिए। क्या है ना अपने ग्रुप में वैसे अपडेट कर दो, यहाँ पहुँच गए ग्रुप में अपडेट कर दो, यहाँ पहुँच गए वो लोग भी अलग हो जाए। विरोध वाला ग्रुप है, हाँ उसमें लिख दो यहाँ पहुँच गए। तो उससे क्या होगा? वो लोग करने की फिर काका को ढूंढने से तो होने दो पहले, वो एक काका को ढूंढना इम्पोर्टेंट नहीं है। फ्रेम में आ रहा है ठीक नहीं है, कैमरा मैंने ठीक नहीं भाई अभी घुसे तू यहाँ पे घुसे हैदराबाद पुढे गे ना किसने? मैंने देखा ये यही ऐसे में बोल रहा हूँ, ऐसा बोल रहा है। नीरज को मैं बोल रहा था बैठ जा सुनता नहीं है। इधर सबसे पहले इसका बैनामा मैंने कराया। गाड़ी काउंट तुम ज़्यादा दिख रहे हो, हमारे कैमरे में जूम नहीं किया, क्या दिखाना चाहते हो? तू मुंबई आइडल है ना नीरज, तुझे दिखा रहा हूँ मुंबई आइडल। घोड़ा हाँ वो भी है। प्रणीत प्रणीत भाई उधर अपन नहीं करना है, पांडे को बोलने का भाई ये सामान लो, अभी हम लोग निकल रहे हैं। हाँ लाइव मशीन दे देंगे चेको। काय समज माझं लाईक माझ्यासकट 4 चॅनल तुम्हारे सबसे लास्ट आ जाओ धीरे धीरे और है ना एक्स आइडल है जो पिंक टी शर्ट वाला है ना, बुढ़ो एक्स आइडल है, पहले तो आदमी नहीं चलो हिंदी मिला के 5 मिनट भी नहीं हिंदी मिला के अक्षय ऐसा ना ऐक ना, आपली गाडी आहे ना मागे किमान 30वी वगैरे गाडी असेल, सब टेंशन मत लो तुम।
हम है ना नहीं करूँ अरे यार सही है प्रशांत, सही है। अमर रहे, अमर रहे। नीचे बैठ, नीचे बैठ, नीचे बैठ। ए टोपी 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 नीचे बैठ। बघ ना बॅनर आहे चांगला, बॅनर आहेत ना चांगले। गॉगल घाल वगैरे। पुढे पुढे गाडी थांबवा। कोणी सांगितलं थांबवायला? थांबा रे, इथलं घ्या रे, चांगलं मिळते वस्तू। यार इधर से टॉप से अच्छा मिला ना, उधर के जा रहे हैं। अरे यहीं से अच्छा नहीं है ना। क्या करते रहे? प्रवीण नीचे बैठना, प्रवीण नीचे बैठना। चलो चल चल अंदर जाने के। चल 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 उतर उतर उतर। उडी मार ना, काय लागत नाही। खाली बस खाली बस खाली बस। आम्ही जाने बैठे खाली बस। खाली चला जाने शिवाजी पार्क खाली उतरा। विजय विजय आपलं कुठे अजून 1 मिनिट रुक जा। विजय कुठे, विजय कुठे आहे? तो ट्रक मध्ये आलाच नाही, नाही सोडलं ना आतमध्ये, नाही ना इथून आतमध्ये नाही सोडलं। नाही
हे 63%च्या कॅमेरा चलना नहीं है। हाँ निकल गया ना। 4.5 हो गए। हाँ बोल रहे इनके 2 लाइट ये है ना इनके पास, इनके 2 लाइट है ना। हाँ बस निकल जाएंगे बस 2 दिन है ना इधर। हाँ बस रंजीत को कॉल करके निकलते नहीं कहीं के लिए 2 दिन ऑलरेडी है ना इधर की। सुबह तो भाई सरदर्द हो रहा है कर लिया ना भाई। वो 5 लोग के 3 के बराबर हम लोग ने काम करके दिया उनको। भाई देखो अजाई निकलना मैं बहुत साथ दिया। हाँ तालीम का वो तो फोन ही नहीं करना। मेरे को उसी में सोचे सर को तो क्या अंदर इतना डर गेले आपने नेला इथे रस्ता असेल मला वाटतं पब तिकडून जा तिथून। गद्दार किधर लाईट किधर आहे तुझ्याकडे तुझी आहे ना काढू। एका गाण्याचं रेकॉर्डिंग होतं, अशा ती गाणार होत्या. मी म्हणे त्यात सहभागी होतो आणि म्हणे ते दोघं दिग्गज असताना मी काय बोलणार, मी फक्त श्रवण भक्ती करत होतो, कारण त्यांच्या बोलण्यातूनच खूप काही शिकायला मिळायचं. तर तेव्हा मी हळूच म्हणे आशाताईंना म्हणालो की आशाताई तुमच्याबरोबर एक फोटो काढायला मिळेल का. आशाताई म्हणाल्या जरूर काढूया. नंतर मग ते गाणं रेकॉर्ड झालं
बाकी मग 2-3 वेळा रिहर्सल गेल्यानंतर फायनल रेकॉर्ड झाल्यानंतर आशाताई बाजूला जाऊन बसले आणि मग काहीतरी विषय झाला. मग त्यांना एकदम आठवलं, अरे आप्पांबरोबर फोटो काढायचा होता. त्यांनी आप्पांना बोलवून घेतलं स्वतः आणि स्वतःनी त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतला. इतक्या मोठ्या मनाच्या होत्या. एकदा एका लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये एका कार्यक्रमामध्ये एका वादकाकडून कुठे काहीतरी चूक झाली छोटीशी. त्याने गाणं थांबवलं. त्या वादकाजवळ त्या गेल्या आणि त्याला सांगितलं काय चूक झाली ते, आणि त्याला पुन्हा बरोबर वाजवायला सांगून पुन्हा त्यांनी गाणं सुरू केलं. पण हे सांगताना कुठेही त्यांना मी खूप कोणतरी मोठी गायिका आहे असा कधीही लवलेश त्यांच्या वागण्यामध्ये नसायचा. अशी एक सहृदयी आणि सर्वांना हवीहवीशी वाटणारी कलाकार आज आपल्यातून गेलेली आहे. अशा त्यांच्या पार्थिवाचं आता इथे आगमन होत आहे. बोला इंट्रो ओपन. अथा पुरुषो उत्तमयोगः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थम् प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविता अधश्चोर्ध्वम् प्रसुतात् तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मशङ्गशस्त्रेण दृढेन जित्वा तदत्पदं तत्परिमार्गतव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणे निर्मानमोहाजितसङ्गदोषाः अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमं व्ययन्तत न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्वत्त्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयत् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानन् वा गुणान्विता विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः मी यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की भारताच्या पंतप्रधानांच्या तर्फे पुष्पचक्र आलेला आहे
तर पंतप्रधानांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी ते पार्थिवावरती अर्पण करावं अशी मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतायत. माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या पुष्पचक्र अर्पण करीत आहेत. माननीय मंत्री महोदय श्री छगन भुजबळ साहेब हे यानंतर पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माननीय मंत्री महोदय शंभूराज देसाई हे पुष्पचक्र अर्पण करतील. तदनंतर माननीय मंत्री महोदय आशिष शेलारजी हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्यांच्यानंतर माननीय मंत्री महोदय श्री संजय शिरसाट पुष्पचक्र अर्पण करतील. श्री संजय शिरसाट जी. तदनंतर मंत्री महोदय श्री भरत गोगावले हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या माननीय महापौर रितू तावडेजी या पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर श्री रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष भाजपा आणि माजी मंत्री हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर माननीय श्री अनिल देसाई खासदार हो सर हो आहे सर. त्यानंतर माननीय आमदार श्री प्रसाद लाड हे पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय राजसाहेब ठाकरे हे पुष्पचक्र अर्पण करतील. नाही नॉट आपलं यानंतर माननीय आमदार श्री प्रकाश सुर्वे हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माननीय आमदार श्री महेश सावंतजी हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर श्री संजय घाडी उपमहापौर मुंबई महानगरपालिका हे पुष्पचक्र अर्पण कर. यानंतर
माजी खासदार श्री राहुल शेवाळे हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त माननीय अश्विनी भिडेजी या पुष्पचक्र अर्पण करतील. महापालिका आयुक्त अश्विनी भिडेजी, यानंतर माननीय अंचल गोयल जिल्हाधिकारी मुंबई शहर या पुष्पचक्र अर्पण करतील. श्री आमिर खान जी, इथे प्रांगणामध्ये उपस्थित सर्व मंडळींना माझी नम्र विनंती. कृपया आपण सगळ्यांनी बसून घ्यावं. लवकरात लवकर आपण सगळ्यांनी बसून घ्यावं अशी विनंती करतो. आदिनाथ मंगेशकरांना विनंती करतो की आपण पुष्पचक्र अर्पण करावं. आदिनाथ मंगेशकरजी, इथे मध्ये जी मंडळी उभी आहेत त्या सर्वांना माझी नम्र विनंती, कृपया सहकार्य करावं. आपण सकाळपासून सहकार्य केलेलं, कृपया सहकार्य करावं. नितीन शंकरजी यांना विनंती करतो आपण बसून घ्यावं. जी मंडळी मध्ये उभे आहेत त्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, कृपया बसून घ्यावं. अन्नू मलिक जी, माननीय मिलिंद देवरा जी, आप सभी से मैं गुजारिश करता हूं कृपया आप लोग आसनस्थ हो जाएं, सभी लोग बैठ जाएं. हरीश भिमानी जी, आप सभी से अनुरोध करता हूं कृपया सहकार्य करें जल्द से जल्द. ये लोग बीच में जो लोग खड़े हैं उन सभी लोगों से मेरा अनुरोध है जो बीच में कॉरिडोर में खड़े हैं. श्वेता जी आप आगे आइए. आप सभी से अनुरोध कृपया स्थान ग्रहण करें. अनूप जलोटा जी, पद्मश्री अनूप जलोटा जी से अनुरोध. आशुतोष शेवाळकर जी, पंकज गुप्ते आपला विनंती करतो कृपया बसून घ्यावं. कृपया बसून घ्या, कृपया सहकार्य करा. श्रीयुत विकी कौशल जी, दुर्गा जसराज जी, जो लोग बीच में खड़े हैं उन सभी लोगों से प्रार्थना है कृपया सहकार्य करें. या जनाई जी से अनुरोध किए, आशाताई की लाडली पोती जनाई जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें.
मिश्का और कहान जी से भी अनुरोध है कि आप जिन लोगों ने पुष्पचक्र अर्पण कर दिया उन सभी से मेरा अनुरोध है कि आप अपना स्थान ग्रहण कर लें और आगे की प्रक्रिया में हमें सहकार्य करें। आपल्या सर्वांना विनंती करतो की पुढच्या शासकीय इंतजामात होणाऱ्या सलामी करता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं। हरिहरन जी, आपसे भी अनुरोध करता हूं कि आप हरिहरन जी आगे। अनुजब भोसले जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें और आप सभी से अनुरोध करता हूं, दुर्गा जी आपसे अनुरोध करता हूं कृपया बैठ जाइए, प्लीज बैठ जाइए। यहां लोग बीच में जो खड़े हैं उन सभी से मेरा अनुरोध है कृपया सहकार्य करें। पोलिसांना विनंती करतो की कृपया आपण बॅरिगेटिंग करून घ्यावी, तिथे पुढे बॅरिगेटिंग करून घ्यावी प्लीज। आणि जी मंडळी इथे उभी आहेत त्या सर्वांना विनंती आपण सगळ्यांनी बसून घ्या, मागे खुर्च्या आहेत आपल्याकरता। पद्मिनी कोल्हापुरी जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें। ललित पंडित जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें और बाकी सभी मान्य अनुरोध है कृपया अपने स्थान पर बैठे रहें। अगले शासकीय इंतजामात में जो सलामी यहां पे दी जाएगी उसमें सहकार्य करें। श्रद्धा जाधव मैडम, माजी महापौर व विद्यमान नगरसेविका, इथे जी मंडळी उभी आहेत, विशाल जी आपण सगळ्यांनी बसून घ्या, प्लीज बसून घ्या। रवींद्र मुथा बसून घ्या, काकडे जी बसून घ्या, सगळ्यांना मी ओळखतो, बसा बसा। सुयश प्रभू देसाई व त्यांचे माता पिता आपण पुष्पचक्र अर्पण करावं। मिस्टर संजय नाईक कृपया लवकर या आणि सहकार्य करा। नाही, हे आपल्या सर्वांच्या करता अत्यंत कठीण असा प्रसंग आहे। गेली सातत्याने 8 दशक ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद दिला, सगळ्या परिस्थितींना सामोरं जाण्याचं बळ दिलं, प्रत्येक गाण्यातून एक मंत्र दिला, जीवन जगण्याचा मंत्र दिला, अशा आशाताई आपल्यामधून त्या पार्थिव स्वरूपातनं जरी त्या आपल्यातनं विभक्त झाल्या असल्या तरी त्या आपल्यातच राहतील, आपल्या मनात राहतील, आपल्या चिंतनात राहतील। आशाताईंची सर्व सेविका मंडळी ज्या अनेक वर्षापासून त्यांच्या सेवेत होत्या आणि त्या सगळ्या सेविका मंडळी, वैष्णवी वगैरे सगळ्या मंडळी पुष्पचक्र अर्पण करताना सर्व स्टाफ, त्या स्टाफ नसून त्या त्यांच्या परिवारातल्या सदस्य होत्या, त्यांच्या आईंच्या सुखादुःखात त्या सगळ्या मंडळी एकत्रितपणे त्यांच्याबरोबर, मी अनेक वेळा त्यांना प्रवास करतानाही त्यांच्याबरोबर पाहिलेला आहे। असे विजय त्यांचे सारथी, तेही इथे जर असतील तर त्यांनाही मी विनंती करतो की आपणही इथे उपस्थित व्हावं। नरेंद्र हेटेजींना विनंती करतो की आपणही पुष्पचक्र अर्पण करण्याकरता। कालपासून या सर्व सेविका मंडळींना गहिवरून आलंय की आता कोण हाक देणार आणि मी कोणाच्या हाकेवर आणि कोणाच्या बेलवर तिथे त्यांच्या खोलीत जाणार, अशा पद्धतीची या
सगळ्या सेविका, यानंतर आता नरेंद्र हेटेजींना विनंती की आपण आनंदरावांना विनंती की आपण समोर उभं राहावं आणि हा जो झेंडा सन्मान आहे तो त्यांच्या परिवाराला अर्पण करण्यात येईल. पूर्ण भारताकडून आशाताईंना ही श्रद्धांजली आहे. अत्यंत भावनिक असा क्षण. जनाईंना पण विनंती आपण भाऊ मी यानंतर आता काही मिनिटांच्या धार्मिक विधी होतील आणि त्यानंतर सलामी. तोपर्यंत बोलत राहा थोडंसं आशाबाईंबद्दल. आपल्या सर्वांच्या लाडक्या पद्मविभूषण आशाताई आपल्याला काल सोडून गेल्या. अतिशय दुःखदायक हृदयदायक असा हा क्षण. प्रत्येकाला आपली मोठी बहीण किंवा मोठी ताईच आपल्यातून निघून गेले असंच वाटतंय आणि त्यात काही अतिशयोक्ती नाही. कारण प्रत्येक घराघरामध्ये आशाताईंचा स्वर हा पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत अविरतपणे ऐकला जायचा. आशाताईंनी त्यांच्या संगीताने तुम्हा आम्हा सर्वांना समृद्ध केलं आणि अतिशय उच्च कोटीचं असं संगीत आपल्याला नेहमीच त्यांनी दिला. त्यांच्या गाण्याप्रती त्यांची असलेली निष्ठा ही अतिशय जाज्वल्य होती. संगीतकारांनी सांगितल्यावरती त्या 8 नाही 10 वेळा मांडी घालून त्यांच्यासमोर बसून त्या रियाज करायच्या आणि संगीतकाराचं समाधान होईपर्यंत त्या कधीही तिथून बाबा मला आता उशीर होतोय मला कंटाळा आला असं सांगून निघालेल्या नाहीत. आणि संगीतकारांचं समाधान झाल्यानंतरच त्या गाण्याचा फायनल रिटेक झालेला आहे. हे झाल्यानंतर पूर्ण आपलं फंक्शन झालं. ठीक आहे.
जरूर ओके. आशाताईंच्या चिरंजीवांनी आत्ताच मला माहिती दिली की हे सर्व विधी झाल्यानंतर सर्वांनी एकसुराने जय हिंद म्हणावं अशी आशाताईंची इच्छा होती. आता यानंतर भगवद्गीतेचा 9व्या अध्यायाचं इथे पठण होईल आणि त्यानंतर मग त्यांना शासकीय इतमामामध्ये आपल्या पोलीस वर्गातर्फे सलामी देण्यात येईल. अभिजित गुरुजी 9वा अध्याय सुरू करा. भगवान उवाच ऊर्ध्वमूरमधशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविता अधश्च ऊर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा विषप्रवृद्धा विषयप्रबालाः अधश्च मूलान्यनुसन्ददानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा ततन्तमूर्णं सुविरूढमूला मशङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा तदत्पदं तत्परिमार्गतव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमं व्ययन्तता न तद्भासयते सूर्यो न च शाङ्को न पावकः यद्भक्त्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धविनाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यदन्तो योगिनश्चैवं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यदन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्यामि चौषधीः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधा सर्वस्य चाहं हृदि सन्नविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानपमोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरक्षाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषत्वन्य
परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यक्ष्माक्षरमतीतोः मक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमः सर्वभजति मां सर्वभावेन भारत इति वैहतमौ शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्धा बुद्धिमां स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरात्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः षट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेदज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान्येता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशवस्थानुर्भूताधिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः स्वयंभो शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविरो ध्रुवः अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रदर्दनः आदरणीय उपस्थित मान्यवर बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण एका अशा महान व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्याचा आवाज म्हणजे केवळ संगीत नव्हे तर भावना, प्रेम, वेदना आणि जीवनाचा प्रत्येक रंग होता. आशा भोसले या नावातच एक जादू होती, ज्यांच्या स्वराने लाखो कोट्यावधी हृदय जिंकली. त्यांनी गायलेली प्रत्येक गाणी ही केवळ गाणी नव्हती, तर ती एक अनुभूती होती. रंगीला रे पिया तू अब तो आजा, इन आंखों की मस्ती अशा असंख्य गाण्यांनी त्यांनी आपल्या जीवनात आनंदाचे, प्रेमाचे आणि कधी कधी विरहाचे रंग भरले. त्यांचा आवाज म्हणजे जणू काळालाही थांबवणारी ताकद होती. त्यांनी संगीताच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक प्रकारात आपली वेगळी छाप सोडली. गझल, भजन, पॉप, फिल्मी गाणी सर्वच ठिकाणी त्या अद्वितीय ठरल्या. आज त्या आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचे स्वर, त्यांची गाणी, त्यांनी दिलेला आनंद हे सर्व सदैव आपल्या हृदयात जिवंत राहील. मित्रांनो, काही व्यक्ती शरीराने जातात, पण त्यांच्या कलेमुळे त्या अमर होतात. आशा भोसले या त्यापैकीच एक होत्या. आज आपण त्यांना निरोप देत नाही आहोत, तर त्यांच्या आठवणींना, त्यांच्या स्वरांना आपल्या मनातच कायमचे स्थान देत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद प्रसंगाला सामोरं जाण्याची शक्ती देव. अशा पद्धतीने आनंद भोसलेजी या संपूर्ण विधीकडे चंदन अर्पणाची ही शेवटची एक संस्काराची भाग आहे, ती आता इथे होत आहे.
शान जी और सुदेश भोसले जी से अनुरोध करता हूं कि आप यहां पर आ जाएं। सुदेश भोसलेजींना विनंती की आपण अनुप जलोटाला सांगितलं आणि एक ते होते ना बिचारे आले कोण सांगा शान आले मिनिट आला विवेक ओबेरा जी से अनुरोध है कि अनूप जलोटा जी से अनुरोध है कि विकी कौशल और आमिर खान जी से भी अनुरोध है कि आप जे गाणं म्हणतात त्यांना डायरेक्ट अनाऊन्स करायचं अनाऊन्स चला या तिथे उभे राहा आशाजीने आपल्याला फक्त गाणंच दिलं नाही तर त्यांची पॉवर, त्यांची विल पॉवर, त्यांची पॉझिटिव्हिटी ही आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि आपली सर्वांची आशा ही आज आपल्याला सोडून गेली आहे. त्या ज्या नेहमी मला सांगत होत्या त्यांच्या गाण्यातून मी एक दोन ओळी त्यांच्या समर्पित करतो. हंसते गाते जहां से गुजर दुनिया की तो परवाह न कर मुस्कुराते हुए दिन बिताना यहाँ कल क्या हो किसने जाना जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना. अनुप जी उड़ जाएगा हंस अकेला, उड़ जाएगा हंस अकेला, 2 दिन का दर्शन मेला, 2 दिन का दर्शन मेला. उड़ जाएगा हंस अकेला, 2 दिन का दर्शन मेला. राजा भी जाएगा, जोगी भी जाएगा, राजा भी जाएगा, जोगी भी जाएगा, गुरु भी जाएगा, चेला हो 2 दिन का दर्शन मेला. उड़ जाएगा हंस अकेला, 2 दिन का दर्शन मेला. शान जी प्यार के मोड़ छोड़ोगे जो बाहें मेरी, तुमको ढूंढेगी ज़माने निगाहें मेरी. प्यार के मोड़ छोड़ोगे जो बाहें मेरी. आशा जी की आवाज
सिर्फ एक आवाज नहीं, ये इमोशन है जो हम सबके दिलों में इस वक्त बसा हुआ है। आशा जी एट 92 इतना लंबा सफर उनका और हमारा एक साथ में रहा है, लेकिन ऐसा लगता है हमें कि अभी अभी तो आई हो, बाहर बन के छाई हो, हवा जरा महक तो ले, नजर जरा संभल तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा, मैं थोड़ी देर जीत लूं, नशे की घूंट पीत लूं। आशा जी अभी तो दिल भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ के कि दिल अभी भरा नहीं। और आई हमको यही बोलेंगी कि यही कहोगे तुम सदा कि दिल अभी नहीं भरा। जीवन लगा आहिले दूर घर माझे, पाऊल थकले माझ्यावरचे जड झाले ओझे, जीवन लगा हेलो 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 अभी ना जाओ छोड़ कर ये दिल अभी
चेक 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 भारतीय संगीत विश्वासातील हा क्षण शब्दात मांडता येणार नाही इतका वेदनादायी आहे. स्वरांची अमर सम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना काही मनात भेटणाऱ्या ओळी स्वर थांबले असतील पण त्यांची गूंज अजूनही प्रत्येक हृदयात जिवंत आहे. त्या गेल्या नाहीत, त्या प्रत्येक गाण्यात सुरात आजही आपल्या सोबत आहेत. जगात अनेक आवाज येतात आणि जातात पण काही आवाज काळजाला हरवतात. आशा भोसले यांचा आवाज त्यापैकीच एक होता. संगीत हे त्यांच्यासाठी केवळ कला नव्हती, हे त्यांचं श्वास होतं आणि त्यांचं जीवन होतं. आज स्वरांची एक दीपशिखा विझली आहे पण तिचा प्रकाश सदैव आपल्या हृदयात राहील. त्या फक्त गायिका नव्हत्या, त्या भावना व्यक्त करणाऱ्या एक जादूगार होत्या. देह निघून जातो पण कला अमर असते आणि त्या अमरत्व प्राप्त करून गेल्या आहेत. प्रत्येक गाणं म्हणजे त्यांच्या आत्म्याचा एक अंश होता जो आजही आपल्या सोबत आहे. त्यांचा आवाज ऐकताना वेळ थांबायचा आणि आज वेळच थांबून गेला आहे. स्वरांचा प्रवास कधी संपत नाही, ते फक्त एक रूपातून दुसऱ्या रूपात बदलतो. आज आपण अश्रूंनी निरोप देतोय पण त्यांच्या स्वरांनी आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहे. आनंदजी आपण मुख्यमंत्र्यांना धन्यवाद. झाले का म्हणजे Thank you to Chief Minister and all. Just come and say thank you. Mother and father will say. आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी आपापल्या जागेवरच थांबायचंय. सर्वात प्रथम माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परिवाराशी भेट करतील आणि त्यानंतर इथून मधून कोणी येऊ नका. आपण अशाच एका ग्रुप वाईज जाणार आहोत. कृपया सहकार्य करा. जी मंडळी मध्ये उभे त्यांना की विनंती थोडंसं आपण अजून आणि बाजूला व्हावं कारण इथे मीडिया कव्हरेज सुरू आहे. कृपया सहकार्य करा. सर्वांनी डावीकडनं यावं आणि उजवीकडनं प्रस्थान करावं. सर्वांनी रांगेत यावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो. कृपया सर्वांनी रांगेत यावं अशी पुन्हा एकदा नम्र विनंती करतो. कृपया सर्वांनी रांगेत यावं अशी विनंती करतो. प्लीज मंत्री मंडळींना पण विनंती करतो आपण 1-2 मिनिटं थांबून घ्यावं.
सर्वांना विनंती करतो की आपण डाव्याकडनं यावं, कृपया सहकार्य करा. सगळ्यांना आपण सर्वांनी या भोसले परिवारावर आज या केलेल्या प्रेमाच्या वर्षाबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे ऋणी आहोत. आप सभी से मैं अनुरोध करता हूं, आपल्या सर्वांना विनंती करतो की डाव्या बाजूने यावं आणि उजव्या बाजूने जावं. स्वरों के जादूगर आदरणीय हरीश भिमानी जी. सर्वशक्तिमान का अटल सत्य है कि सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं. आशा जी की आत्मा परमात्मा में लीन होने अवश्य चली है, लेकिन श्रीमद् भगवद गीता में कहती है कि नैनम छिन्दन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हमारा शरीर नश्वर है, अग्निदाह उसे दिया गया है, आत्मा अजर अमर है और ये सत्य है. तो आशा जी सदैव हमारे साथ हैं. संगीत हे त्यांच्यासाठी केवळ कला नव्हती, त्यांचा श्वास होता, त्यांचं जीवन होतं. ही खूप गहन आणि अर्थपूर्ण आहे. याचा भाव अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी संगीत हे त्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे ते गाणं म्हणजे व्यवसाय नव्हता, ते त्यांच्या आत्म्याची भाषा होती. त्यांच्या प्रत्येक सुरात त्यांचं संपूर्ण आयुष्य प्रतिबिंबित व्हायचं. संगीत हे त्यांचं कर्म होतं, त्यांची साधना होती आणि त्या साधनेतून त्यांनी अमरत्व प्राप्त केलं. त्या गात नव्हत्या, त्या जगत नव्हत्या, प्रत्येक सुरात त्या स्वतःला ओतून देत होत्या. त्यांचं जीवन आणि संगीत यामध्ये कधीच भिंत नव्हती, दोन्ही एकरूप झाले होते. त्यांनी गाणं केलं नाही, तर त्यांनी प्रत्येक गाणं जगून दाखवलं. त्यांच्या आवाजात केवळ सूर नव्हते, तर त्यात त्यांचं मन, त्यांची वेदना, त्यांचा आनंद सगळंच होतं. जसं नदी अखंड वाहते, तसंच त्यांचं संगीत अखंड प्रभावित होत राहील. आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण डाव्या बाजूने यावं. ज्यांना भेटायचं त्या सर्वांना माझी विनंती आहे, आपण डाव्या बाजूने यावं आणि उजव्या बाजूने आपण प्रस्थान करावं. इथे काही मंडळी आहेत, त्यांना भोसले कुटुंबांना सांत्वना व्यक्त करायची आहे, तर कृपया आपण लवकरात लवकर पुढे यावं. जी मंडळी इथे उभी आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्व सरकारी यंत्रणांचे मनापासून आभार. जिल्हाधिकारी मॅडम, मुंबई महानगरपालिका, जी उत्तर विभाग, माननीय विनायक विस्पुते आणि त्यांची सर्व टीम, प्रशांत सकपाळ यांची संपूर्ण टीम, मुंबई अग्निशमन दल, या सगळ्या मंडळींनी दिलेल्या या संपूर्ण सेवेबद्दल संपूर्ण भोसले कुटुंब आपल्या ऋणात आहे. ॲडिशनल कलेक्टर मॅडम, त्यांचंही आम्ही मनापासून ऋण व्यक्त करतो. आभार हा फार छोटा शब्द आहे, म्हणून आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो. शहर वाहतूक नियंत्रण शाखेची सर्व मंडळी, पोलीस यंत्रणेचे झोनचे अधिकारी,
देशमाने साहेब, माननीय पंडितजी, सर्व पोलीस अधिकारी, त्या सर्वांचे आम्ही मनापासून ऋण व्यक्त करतो. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त आदरणीय अश्विनी भिडे मॅडम व त्यांचे सर्व सहकारी, त्या सर्वांचे आम्ही ऋण व्यक्त करतो. आशाताई म्हणजे फक्त एक नाव नव्हतं, ते भारतीय संगीताचा एक सुवर्ण अध्याय होता. त्यांच्या आवाजात अशी जादू होती की प्रत्येक पिढीने त्यांना आपल्या मनात जपून ठेवलं. त्या स्वरांच्या अशा साधिका होत्या ज्यांनी आयुष्यभर संगीताची पूजा केली. आशाताईंचं आयुष्य म्हणजे संघर्ष, जिद्द आणि यश याची प्रेरणादायी कहाणी होती. त्यांनी केवळ गाणी गायली नाही, तर प्रत्येक गाण्याला त्यांनी आत्मा दिला. त्यांच्या सुरांनी प्रेम शिकवलं, विरहाची वेदना समजवली आणि आनंदाचा अर्थही सांगितला. त्या काळाच्या पलीकडे जाणार आवाज होत्या, ज्यांना वेळ कधीच जुना करू शकत नाही. आशाताई म्हणजे बहुरंगी इंद्रधनुष्य, ज्यात संगीताचे प्रत्येक रंग सामावले होते. त्यांनी प्रत्येक भाषेत, प्रत्येक शैलीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. हीच त्यांच्या महानतेची खरी ओळख आहे. त्यांचा आवाज ऐकताना असं वाटायचं की जीवन किती सुंदर आहे. त्या फक्त कलाकार नव्हत्या, ते एक भावना होत्या आणि एक अनुभव होत्या. आज त्या आपल्या नसल्या तरी त्यांच्या स्वरांनी आपल्याला कधीच एकटं पडू दिलं नाही. आशाताई गेल्या नाहीत, त्या प्रत्येक सुरात आणि प्रत्येक हृदयात कायमच्या जिवंत आहेत. जबाबदारी माझी. महानगरपालिकेसाठी तो फॉर्म मी भरून घेतो. तर मी आणून देतो. आशा जी सिर्फ एक नाम नहीं थी, वो संगीत की एक जीवित परंपरा थी. उनकी आवाज में वो मिठास थी जो सीधे दिल तक पहुंच जाती थी. उन्होंने सिर्फ गाने नहीं गाए, उन्होंने हर गीत को जीकर अमर बना दिया. उनकी हर धुन में एक कहानी थी, हर सुर में एक भावना थी. वो आवाज नहीं, एक एहसास थी जो हर दिल में बस गया. आशा जी ने संगीत को सिर्फ निभाया नहीं, उसे अपनी जिंदगी बना लिया. वो समय से आगे की कलाकार थी जिन्हें वक्त कभी भुला नहीं सकता. उनका हर गीत आज भी उतना ही नया लगता है जितना पहली बार सुनते वक्त लगता था. वो चली गई, लेकिन उनका संगीत हमें कभी अकेला नहीं छोड़ेगा. आशा जी जैसे आवाज सदियों में एक बार जन्म लेती हैं. वो सिर्फ गाती नहीं थी, वो हर दिल की धड़कन बन जाती थी. आज हम उन्हें आंसुओं के साथ विदा कर रहे हैं, लेकिन उनके सुर हमें जीवन भर संभालते रहेंगे. मैं अभी भी एक बार फिर से अनुरोध करता हूं कि जो लोग जिनसे अभी आनंद जी का मिलना हुआ नहीं है, उन लोगों से अनुरोध करता हूं कि आप जल्द से जल्द मिल लें. आणि या संपूर्ण आयोजनामध्ये मनापासून आम्ही मीडियाचे आणि सर्व चॅनलचे, सर्व फोटोग्राफरचे मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आपण हा संपूर्ण कार्यक्रम जगापर्यंत पोहोचवल्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे भोसले कुटुंबियांच्या वतीने आपले धन्यवाद, आभार आणि आभार. दूध आणि हे ना मडकं वगैरे लाल कपडा. हो आंब्याचं हे चालेल ना.
संपूर्ण भोसले परिवार आप सभी के प्रति आभार व्यक्त करता है। मैं अनुजा जी से अनुरोध करता हूं कि अनुजा जी की एक भावना मैं यहां व्यक्त कर रहा हूं। आप सब लोग इतने प्रेम से आशा जी के ऊपर और संपूर्ण भोसले परिवार पर आपका ऐसा ही प्यार भविष्य में भी बना रहे, इसी मंगल कामना के साथ आप सभी को फिर से एक बार प्रणाम करते हैं और आप सभी के ऋण में रहना चाहते हैं। बहुत बहुत आभार आभार आभार।